आम्ही ऑर्डर केलेला आहे नवीन माईक. हे बघा, हे आहे. बघूया प्रोडक्ट कसं आहे आतमध्ये आणि आम्ही टेस्ट पण करणार आहे. आणि सी, हा एक आहे माईक आणि त्याच्यासोबत एक कनेक्टर येणारच येणार. मम्मीला वाटतं कनेक्टर नसलंच पाहिजे. मी आता चालू केलेलं आहे. बघू ह्याचं कसं आहे आवाज. इथे कॉलरला आरामात लावू शकता तुम्ही आणि तुम्ही बोलू शकता. हा माईक पाहिला होता बेसिकली मोठे व्हिडिओ बनवायला मम्मीला, कुकिंगचे मोठे व्हिडिओज युट्यूबसाठी. तर आम्ही परत एकदा टेस्ट करतोय माईक कसं आहे. मम्मीला वाटते खसखस खसखस आवाज येतोय कारण की हातात होता माईक. हिचं कसं आहे, तिला कसं आहे की 700 रुपयामध्ये सगळं आलं पाहिजे, लाईक प्रॉपर माईक. पॉसिबल नाहीये. 4000चा एकदम चांगला माईक आहे. एवढा ढोल ताशा वाजत होता तरी पण एकदम प्रॉपर आवाज येतो. हा खराब केलाय आपटून आपटून. तर हे बघा, हा आम्ही ना नवीन गल्ला केलेला आहे. तर आम्ही आता मोजतो किती पैसे साठलेले आहेत आणि मम्मीला पण दाखवते मी. अवतार चांगला नाही पण हा आमचा मिनी ब्लॉग आहे. केल्यानंतर हे सुट्टे पैसे काय लागतात माहितीये का? तर 1 रुपया टाकला ना म्हणजे फिल्टरचं पाणी आहे ना, असं तिथे गावाला बघा फिल्टरचं एक मशीन बसवलेलं आहे आणि मग तिथं फिल्टरचं पाणी घ्यायला जातो ना आम्ही. एक मी सांगेल, एकदम ना जवळच आहे फिल्टर केलेलं पाणी, हा. म्हणजे आरोचं पाणी आहे. आणि ते समोरच आहे. समोरच आहे, आमच्या घराच्या समोरच आहे. आता मी गावी जाणारच आहे पुढच्या महिन्यात, तर तुम्हाला मी नक्की दाखवेल. आणि कारण की ना तिथे बिस्लरी परवडत नाहीत. 20 रुपयाला आमच्या गावामध्ये एक पाण्याची बाटली भेटते. म्हणून ना अशी एक उत्तम सोय केलेली आहे ह्या आमच्या गावामध्ये. जवळच आहे आमच्या घरापासून. तर एक रुपया टाकला ना, असं 1 रुपया टाकायचा म्हणजे एक पूर्ण बाटली भरते. आणि 5 रुपये टाकला का की 5 रुपये पूर्ण एक हंडा आणि एक बाटली अशी भरते. म्हणून आम्ही काय करतो, असे पैसे साठवतो आणि जेव्हा आम्ही गावी जातो ना तेव्हा आम्ही घेऊन जातो गावी. 4-5 दिवस हा, आणि जास्त पैसे जात पण नाही. हा बरोबर. एक रुपया टाकला ना, मला वाटतं एक बाटली पूर्ण भरते आणि अर्धी पण भरते. तर सांग मम्मी किती निघाले पैसे? बरोबर 400 रुपये. वर ना खाली परफेक्ट 400 रुपये. तर बघूया, मम्मीने मस्तपैकी भात बनवलेला आहे आणि तो भात मला खूप आवडतो. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा गाईज, किती टेस्टी दिसतोय बघा तुम्हीच. कधी पण मटणाचं कालवण उरलं ना तर मम्मी हा भात बनवते. म्हणजे काय करते, तांदूळ ना त्या कालवणामध्ये शिजवते आणि इतकं टेस्टी लागतं. टू बी रिअली ऑनेस्ट, बेटर देन बिर्याणी. तुम्ही पण ट्राय करा नक्की. आजचा जर तुम्हाला आमचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला आमचे मिनी ब्लॉग कसे आवडले. नक्की कमेंट करा. बाय.